नमस्कार, मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आमचं नर्मदा परिक्रमेचं वर्णन चालू आहे. आता आम्ही उज्जैनहून निघून मुक्कामाला आलेलो होतो आणि आष्ट्याहून निघून सकाळी आम्ही नेमावरला आलो. आता नेमावर जे आहे हे नर्मदा नदीचं नाभिस्थान म्हणून ओळखलं जातं. त्या गावामध्ये किनाऱ्यापासून मध्यभागी एक कुंड आहे. त्या कुंडामध्ये शंकराची पिंड वगैरे आहे. अर्थात आम्हाला जाता येत नव्हतं कारण आम्ही परिक्रमावासी होतो. आम्हाला आत जायला नदीत परवानगी नव्हती, परंतु ते तिथं स्थित आहे. आता नेमावरला आमचं नियोजन काय काय होतं, तर नेमावरच्या तिथं आम्ही जाऊन कन्यापूजन आणि कढाई असं करणार होतो. तर आम्ही आधीच तिथं कम्युनिकेट करून ठेवलं होतं. तिथे एक महंत आहेत मनोहर म्हणून, अतिशय सुंदर उच्च माणूस आहे. मी कोणत्या दृष्टीनं उच्च म्हणतोय की त्याचे विचारच सगळे भन्नाट आहेत. त्याच्याकडे 50 माणसं, म्हातारी माणसं, गरजू माणसं आहेत, त्यांची राहायची व्यवस्था त्यानं केलेली आहे. त्या देवळाचं अख्खं व्यवस्थापन त्याच्याकडे आहे. त्याच्यानंतर त्याच्याकडे परिक्रमावासी गेल्यानंतर त्यांनी फ्री ऑफ चार्ज राहायचं आहे. त्यांच्याकडून तो कोणतेही पैसे घेत नाही आणि धान्य देतो, फक्त स्वतःचं स्वतः शिजवून खावा एवढं सांगतो. तर असा हा माणूस आम्हाला भेटला आणि त्याच्या घरामध्येच आम्ही मग कन्यापूजन केलं. त्यांनी कन्यांची व्यवस्था केली होती, कढाई पण केली होती. कढाई झाल्यानंतर आम्हाला तो नदीवर घेऊन गेला, माथेकड नर्मदा नदीच्या काठी घेऊन गेला. तिथं आम्हाला पूजा करायला सांगितली, त्याप्रमाणे आम्ही पूजा केली. तिथं आम्ही हे अर्पण केलं, म्हणजे प्रसाद अर्पण केला. तो प्रसाद वरती घरी, म्हणजे घराच्या शेजारी नदी आहे त्याच्या, परत आलो. परत आल्यानंतर त्यांनी आम्हाला कन्याभोजन आणि ते सगळं त्यांना करून दिलं. त्याच्या मिसेसने अतिशय उत्तम स्वयंपाक केला होता. सगळं व्यवस्थित झालं. मग तिथून आम्ही गेलो होतो सिद्धनाथ मंदिरामध्ये. हे जे सिद्धनाथ मंदिर आहे ह्याच्यामध्ये खूप सुंदर मूर्ती आहेत आत. म्हणजे कैक याच्यावर शिवाची मूर्ती आहे, यमाची आहे, भैरवाची आहे, इंद्राणी आहे, चामुंडा आहे. अशा भरपूर मूर्त्या त्या परिघामध्ये आणि त्यांच्या भिंतीवर आणि खांबावर आहेत. खूप मोठं मंदिर आहे. ते कौरव व पांडवांनी बांधलंय असं म्हटलं जातं. असू शकेल, आपल्याला माहित नाही, पण ते खूपच पुराण मंदिर आहे. म्हणजे त्याचा रेकॉर्ड जो आहे तो पुराणामध्ये मिळतो, इतकं जुनं मंदिर आहे ते. आता पुराणामध्ये जेव्हा मिळतो तेव्हा तिथं आणखीन काही गोष्टी आहेत. ते म्हणजे त्या तिथे जैनांची 3 मोठी मंदिरं आहेत, तर त्याचंही उगमस्थान नेमावरच आहे. त्यामुळे जैन आणि हिंदू यांच्यामधली खूप मोठे साधू लोक तिथे येतात आणि तिथं असं म्हणलं जातं की तिथे एक गुहा आहे. त्या गुहेमधले साधू येऊन सकाळी आंघोळ करून नदीवरनं जातात, तर ते कुणाला दिसत नाहीत वगैरे असं ते सगळं लोकांचं म्हणणं आहे. तर अशा दृष्टीनं नेमावर हे अतिशय महत्वाचं ठिकाण आहे. त्यामुळे तिथं आम्ही कन्यापूजन आणि कढाई केली. खूप खूप सुंदर वाटलं आम्हाला नेमावरचं मंदिर बघताना. त्याचे फोटोही तुम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे नेमावर तुम्हाला बघितल्यानंतर खूप बरं वाटलं असणार आहे, म्हणजे दिसेलच तुम्हाला अर्थात. त्याच्यानंतर मनोहर साहेब थोडे मोकळे होते. ते आम्हाला म्हणले की कालभैरवानी जिथं तपस्या केली तर ते एका संगमावर त्यांनी तपस्या केलेली आहे, तर त्याला कालभैरव टेकडी असं म्हणतात. तर मग आपण जाऊया का? तर म्हणलं आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही, आमच्या गाडीत जागा आहे, म्हणलं आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. मग ते आम्हाला तिथं घेऊन गेले. मग त्यांनी कालभैरवाचा तिथला जो माणूस आहे तो त्यांच्या ओळखीचा होता, तर त्यांनी तिथलं दर्शन व्यवस्थित सगळं दाखवलं. त्यामुळे कालभैरव गुहा किंवा कालभैरव टेकडी, म्हणजे कालभैरवनी जिथं पेनेस केलं, म्हणजे तपस्या केली, ते सगळं आम्हाला बघायला मिळालं. तिथून थोडंसं परत आल्यानंतर आम्हाला ते म्हणले की आता असंच पुढं जर का गेलात तर परशुरामाचं मंदिर आहे. आता हे परशुरामाचं मंदिर काय आहे, तर परशुरामानं त्याची आई गेल्यानंतर जे लाडू केले प्रसादाचे का काय असतात ते लाडू 13व्याचे, तर ते तिथं दगडामध्ये केलेले तसे आहेत असं ते मंदिर आहे. आता ते गडबडीत होते म्हणून ते आम्हाला जायला सांगितलं त्यांनी, त्याप्रमाणे आम्ही तिथून पुढे गेलो. पण तिथं गेल्यानंतर थोडासा रस्ता तो बारीक होता, पण तिथून बाहेर मेन रोडवर आलो आणि मेन रोड आल्यानंतर आमचं नेक्स्ट जे स्टॉप होता तो होता सालकनपूर. स्टॉप म्हणजे मुक्काम नव्हे, बघायचं ठिकाण. हे जे सालकनपूर गाव आहे, हे सालकनपूर गाव एका टेकडीवर आहे. त्या टेकडीला जायला तुम्हाला अर्ध्या वाटेपर्यंत गाडी जाते, तिथून वर तुम्हाला चालत जायला लागतं. तिथं विंध्यवासिनीचं म्हणजे बिजासेन मातेचं मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे, भव्य मंदिर आहे. आम्ही तिथे गेलो, वरून सुंदर व्ह्यू दिसतो. खालच्या बाजूला नदी वाहती आहे. ऑपोजिट साइड म्हणजे आम्ही हे होतो हे उत्तर तटावर होतो. दक्षिण तटाकडचं एक गाव दिसतं तुम्हाला. तर असं ते सगळा एरिया सुंदर दिसतो. आम्ही तिथं जवळजवळ बराच वेळ होतो. ते सगळं आम्ही बघितलं. खाली आलो
आणि मग तिथून आमचं मात्र जे मुक्काम होतं ते बरेली गावाला होतं. तर जसं आपण उत्तर प्रदेशमध्ये बरेली आहे तसं एक बरेली MP मध्ये पण आहे. ह्या बरेली गावी आमचा मुक्काम होता. आता या बरेली गावचा मुक्कामाचं असं झालं होतं की तो जो रस्ता होता तो सगळा अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे आम्हाला बरेलीला जाताना खूप वेळ लागला आणि आम्ही बरेलीला हायवेवर हॉटेल घेतलं होतं. तिथं आम्ही संध्याकाळी गेलो. तो जो तिथला माणूस होता तोही पूर्णपणे नर्मदेचा भक्त होता. सकाळी उठल्यानंतर आम्हाला म्हणला की तुम्ही जाऊन दर्शन आणि आंघोळ नर्मदेवरनं करून आला नाहीत का? अहो म्हणलंय तर तुम्हाला जमतंय ते, आम्हाला प्रवासात आहे, सर्दी पडसं काही झालं तर सगळा प्रॉब्लेम येईल. तर मग त्यानं आम्हाला प्रसाद दिला, आम्हाला सकाळचं भोजन आणि प्रसाद दिला त्यानं. आणि मग आम्हाला सांगितलं की आता तुम्ही कोणता रस्ता घेऊन कोणत्या पद्धतीनं गेलात तर तुम्ही तुमच्या पोटच्या स्टॉपला व्यवस्थित जाल, असं त्यांना आम्हाला मार्गदर्शन सुद्धा केलं. त्यामुळे या दिवशी आमचं काय काय बघून झालं तर नेमावर मधलं सिद्धनाथ मंदिर, नंतर तिथं कढाई झाली, कढाईनंतर आम्ही कालभैरव टेकडी बघितली, कालभैरव टेकडी नंतर परशुराम मंदिर आणि मग आम्ही सालकनपूरला आलो. सालकनपूरवरून बरेली मुक्काम. धन्यवाद. आजचं वर्णन एवढंच आहे. फोटो थोडे कमी आहेत पण फोटो आम्ही दिलेले आहेत. ते फोटो बघावेत आपण आणि एन्जॉय करावेत. आम्हाला सपोर्ट करा. आम्हाला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आम्हाला असंच काम करण्यासाठी सपोर्ट करा. थँक्यू व्हेरी मच.